महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा ईडीचा आरोप। पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडेची निवडणुकीच्या मैदानात एंट्री। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भरला अर्ज। अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणी 15 पानांचा अहवाल समोर। इंधन पुरवठा बंद पडल्याने दोन्ही इंजिन हवेतच बंद पडल्याने अपघात, अहवालातून माहिती उघड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळ कामाची पाहणी करणार। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची माहिती। भरधाव रिक्षातून विद्यार्थी पडला रस्त्यावर। भुसावळमधील धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। पुण्याच्या कात्रज परिसरात टोळक्याचा धुमाकूळ। कोयता आणि तलवारीनं केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। वैभववाडीच्या नापणे धबधब्यावर उभारला काचेचा पूल। सिंधुरत्न योजनेतून पुलाची उभारणी। मनमोहक दृश्याची पर्यटकांना भुरळ। तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच MSCB कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले। यापूर्वी ईडीने या प्रकरणी बारामती ॲग्रो लिमिटेडच्या, कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या 50 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली होती। तसंच रोहित पवार यांची गेल्या वर्षीही चौकशी करण्यात आली होती। ईडीच्या तपासानुसार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमत करून कथित MSCB गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप आहे। कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे। तर कन्नड SSK गिरणी ही रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 50 कोटी रुपयांना विकत घेतली। बारामती ॲग्रोने कन्नड SSK खरेदी करण्यासाठी लागलेल्या पैशांबाबत ईडी तपास करते। दरम्यान संपूर्ण प्रकरणावर रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे, ते आपण वाचूयात। कुणाचं काय आणि ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जग जाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। तर ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलंय। म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे। कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी तो करणार। महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे।